सगळीकडे प्रभू श्रीरामाची पूजा केली जाते, भक्ती केली जाते। पण राज्यात एक देऊळ असं आहे जिथे रामाची नाही तर रावणाची पूजा केली जाते। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 51 आणि आज आपण बोलतोय अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या वाडेगाव जवळच्या सांगोळा या छोट्याशा गावातल्या रावणाच्या मंदिराबद्दल। रावणाचं हे मंदिर जिल्ह्यातलंच नाही तर राज्यातलं एकमेव मंदिर असल्याचं म्हणतात। ही मूर्ती या गावात कशी आणि कुणी घडवली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते। इथल्या मन नदीच्या काठी राहत असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेला तपस्या केली होती। त्याच्या प्रेरणेने गावात बरेच धार्मिक कार्यक्रम होत असायचे। ऋषींचं निधन झाल्यावर गावकऱ्यांनी मूर्तीच्या रूपाने त्यांची आठवण जपण्याचा निर्णय घेतला। एका शिल्पकाराकडे त्यांनी मूर्ती घडवण्याचं काम दिलं, पण त्याच्या हातून रावणाची मूर्ती घडली। त्या मूर्तीला 10 तोंड, काचा बसवलेली 20 डोळे, हातात आयुध असलेले 20 हात अशी मूर्ती त्याने घडवली। मूर्ती घडवली तिथे सिंदोळीचं झाड होतं, त्यामुळे ही घटना अशुभ मानली गेली। पण गावकऱ्यांनी सन्मान ठेवून या मूर्तीची तिथेच प्रतिष्ठा केली। त्यामुळे गेल्या 2.5 शतकांपासून हा दशानन या गावाचं दैवत राहिलाय। देशात जरी रावणाचे अनेक मंदिर असले तरी राज्यातलं हे एकमेव दशानन मंदिर आहे। रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्याने अनेक लोक या मूर्तीचं दर्शन घ्यायला येतात। तुम्ही या छोट्याशा मंदिराला भेट दिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।